मुळी गोदावरी धरणातील पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवर असणाऱ्या मुळी निम्न पातळी धरणात पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साठवण होते आहे। मुळी प्रकल्प 96% भरलेला असून धरणाची पाणी पातळी धोक्याबाहेर जाऊ नये म्हणून पाणी गोदावरी नदीत शनिवारी रात्री सोडण्यात आले, असे लघु पाटबंधारे विभाग परभणी यांनी कळवले आहे। गोदावरी काठावरील गावे, शेत, आखाडे, मच्छीमार यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी जीवराज डापकर यांनी केलं आहे। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, माजलगाव आदी भागातील गोदावरी नदीवर असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। तसेच गोदावरी नदी लाभक्षेत्रात पडत असलेल्या पावसाने मुळी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। सध्या स्थितीत मुळी बंधाऱ्यात 96% पाणी साठवण झाली आहे। धरण भरण्यासाठी केवळ 4% पाण्याची गरज उरली आहे। मात्र मुळी धरणातील पाणी पातळी अचानक धोक्याबाहेर जाऊ शकते। यामुळे या धरणातून शनिवारी ऑगस्ट गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग करण्यात आला। तशी सूचना लघु पाटबंधारे विभाग परभणी येथील कार्यकारी अभियंता यांनी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना पत्राद्वारे कळवण्यात आले। मुळी धरणाच्या खालील भागात गोदावरी नदीकाठी असणाऱ्या मुळी, भंबरवाडी, धारखेड, नागठाणा, झोला, मसला, पिपरी, खरबडा, पालम तालुक्यातील भुजबळ, सावंगी, रावराजूर आदीसह पालम, पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील गोदावरी परिसरातील नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे। गोदावरी परिसरातील शेताखाडे, शेतातील कच्चे पक्के असलेल्या घरांनी सावधानतेने राहावे। मच्छीमार व्यावसायिकांनी गोदावरीला संभाव्य पूरस्थितीची शक्यता गृहीत धरून सतर्क राहावे। शेतकऱ्यांनी आपली जनावरे तसेच इतर शेती उपयोगी वस्तू गोदावरी परिसरातील शेतात ठेवताना सावधानतेने राहावे असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी जीवराज डापकर यांनी केले आहे।